Hello check, 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 hello check. स्वस्तिसि गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लालं मुरुडं विनायकमहं चिंतामणि सेवरं लेनाद्रो गिरिजात्मजं सुवर्धं विघ्नेश्वरं ओझरे ग्रामोरांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम. कलेची देवता सरस्वती, बुद्धीचे दैवत गणपती व अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. आदरांजली चषक 2026 एक सुंदर सकाळ आणि सुंदर सकाळमध्ये एक सुंदर सामना आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. धामणवाडी आणि त्यांच्या विरोधात दहिवली या दोन टीममध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. थोड्याच वेळात या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. प्रथमतः बॅटिंग करत असताना धामणवाडीची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, जिथे सचिन आणि रमेश ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल झाली आहे. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी पारस या बॉलरचा या ठिकाणी वापर करण्यात आला आहे. सर्वांना शिवसकाळ, शुभ सकाळ, अर्थातच गुड मॉर्निंग. जे प्रेक्षक सध्या तरी ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचंही सहर्ष स्वागत. जे आपल्या आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी जे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत, जे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही करूयात आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूयात. सामन्याला सुरुवात देऊया. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा आपण करणार आहोत या सामन्याला सुरुवात. डीपमध्ये दोन फिल्डर आहेत, ते बघितले जातात बॅटरकडून. त्या ठिकाणी पंचांनी शहानिशा केली आणि पहिल्या या ठिकाणी मॅचला होते सुरुवात. जोरदार टाळ्याने स्वागत करूया पहिला मॅचचा. हा पहिला बॉल यॉर्कर होता. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खरं तर फक्त डिफेंड करण्याचा प्रयत्न, परंतु जी गती होती, जी सतिक लेंथ आणि लाईन होती, त्या लाईनवरती प्रॉपरली जी खरं तर लेंथ मिळायला हवी तिथे प्रॉपरली बॉल पिच होत असताना आणि या ठिकाणून पहिलाच डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. राऊंड द विकेटने सध्या तरी डावकुऱ्या त्याच्या बॅटरसाठी बॉलिंग सुरू आहे. ऑन साईडला ड्राईव्ह करतात. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मिड विकेटला. त्या ठिकाणी फिल्डर आणि अखेरकार सिंगलने इथनं धावपलकाची झाली आहे सुरुवात. दामनवाडी संघ सुरुवातीला बॅटिंग करतोय, परंतु पहिल्या बॉलवरती जी असफलता मिळाली त्यानंतरही कळालं गेलं की पारसचा सेकंड बॉल ही यॉर्कर येतोय. त्यासाठी ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना राऊंड द विकेटने तो बॉल टाकण्यात आला पारस या बॉलरकडून. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सध्या तरी 2 बॉल हे पॉवर पॅक राहिलं आहे, ते म्हणजेच पारसच्या नावावरती. दहिवली आणि धामणवाडी या दोन्ही टीममध्ये ही मॅच पहिली तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळते, जिथे स्पर्धा आहे आदरांजली चषक 2026. सेकंड बॉल हॅमेट केलाय. ताकदीचा वापर प्रॉपर इनफिल्डला भेदत असताना, परंतु बॉल हवेमध्ये असताना फिल्डरचे प्रयत्न चांगले झाले. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने बॉलकडे जाताना तुम्ही बघितलं, पण झेल तेवढी सोपी नव्हती. कारण ज्या वेळेला आपण पाठमोरे वळतो बॉलकडे बघण्याचा खरं तर जो कौशल्यता असतो तो आपण बघितला फिल्डरच्या माध्यमातून. बॉलला त्यांनी वरती बघितलं आणि तिथून 2 धावा मिळतात. आता त्याच दिशेने खेळायचं होतं. कॉट बँडसाठी अपील केली जाते, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही आहे हे सांगत असताना अंपायर्स इथनं अजून एक डॉट बॉलची समाप्ती होते. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिल्या बॉलवरची जी सुरुवात होती ती सुरुवात सचिनने फेस करत असताना त्याच्यानंतर आपण बघितलं तर रमेश स्ट्रायकिंग इनवरती आला. त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला 2 धावा. त्याची सुरुवात 2 धावेने झाली आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल. राऊंड द विकेटने लेंथ पुढे होती, परंतु विकेट किपरची चुकी. फाईन लेग थर्डमॅन बघत राहिले बॉलकडे आणि बॉल पाहता पाहता बाईच्या स्वरूपात अंपायर सांगत असताना की लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल बाउंड्रीच्या बाहेर. हा पहिला चौका. प्रतीकता आपल्याला पाहायला मिळाली. लेंथ चांगली होती. लेंथ वाईज बॉल टाकण्यात आला होता बॅटरच्या रेंज पासून दूर, परंतु विकेट किपरची मिस्टेक आणि चौकार आलाय. राऊंड द विकेटने प्रॉपरली टायमिंग भेदत असताना डीप मध्ये लॉंग ऑफ फक्त पाहत राहिला आणि वाऱ्यासह बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. सिक्सर.
सर्वांना वेड लावलं. आई तुझं देऊलं फेम योगेश अग्रावकर यांच्या मुखातून स्वरातून गायलेलं हे गाणं सध्या तरी डी जे मानच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं. पहिल्या ओव्हरला प्रॉपरली कॅपिटलाइज केलं आहे, कारण सचिनची सुरुवात थोडीशी खडतर झाली. त्याच्यानंतर आपण स्ट्रायकिंग गेनवरती बघितला रमेशला थोडासा जरूर सुरुवातीला तो चाच पडला. त्याने एक चेंडू फेससुद्धा केला, तो डॉट बॉल. त्याच्यानंतर त्याची आक्रमकता आपण बघितली. डीप लॉंग ऑफला तो बॉल खरं तर परफेक्टली लॉफ करत असताना डाऊन द ग्राउंड फटका डीपमधल्या लॉंग ऑफच्या फिल्डरला तुम्ही फक्त बघत असताना बघितलं त्या बॉलकडे, आणि तिथनं षटकार आणि समाप्ती झाली पहिल्या ओव्हरची, जिथे पारसचं षटक संपलं 13 धावसंख्येचं. शॉर्ट टर्म क्रिकेट जेव्हा जेव्हा असो तेव्हा तेव्हा तुम्हाला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला कॅपिटलाइज तर करावंच लागतं, कारण 4 ओव्हरची मॅच म्हटली गेली तर 24 बॉलच आपल्याकडे असतात. मग सुरुवातीला विदाऊट प्रेशर जर आपण बॅटिंग केली तर नंतर सेकंड इनिंगमध्ये अंडर प्रेशर आपल्याला बॉलिंग खरं तर करता येत नाही, अर्थातच करावी लागत नाही. त्यासाठी तुम्हाला पहिल्या ओव्हरला कॅपिटलाइज करावंच लागतं. त्यासाठी पारसच्या पहिल्या षटकाला कॅपिटलाइज केलं. एक चुकीचा खरं तर फिल्डिंग मुजारा तुम्ही बघितला, तिथे चौकाराला विकेटकीपरची ती मिस्टेक झाली, आणि त्यानंतर आपण पारसच्या शेवटच्या बॉलवरती षटकार बघितलं, जिथे टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 13. आता निर्बंध अटल्यात. आता नॉन पॉवर प्ले या ठिकाणी सुरू होईल. डीपमध्ये डावखोऱ्या आताच्या फलंदाजासाठी एक्स्ट्रा कव्हर सेट करण्यात आला. डीपमध्ये लॉंग ऑफ आहे. त्यानंतर आपण बघताय कव्हर्सला एक खेळाडू ठेवण्यात आलेला, कव्हर्सला खेळाडू ठेवण्यात आलेला नाही, स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. एक फिल्डर तुम्ही बघतायत डीप वाईडिश लॉंग ऑनला, आणि आता कदाचित जो शॉट मिड विकेटला खेळाडू होता तो आता आणला जातोय. डीपमध्ये लॉंग ऑफ असल्या कारणाने डीप शॉट एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. दुसऱ्या ओव्हरमध्ये केतन ओव्हर द विकेट. इथेही टप्पा पडला, थोडासा बाउन्स झाला. या इनिंगमध्ये आपण सुरुवात जर बघितली ना तर सचिनची थोडीशी दबावाची झाली आहे, कारण पहिला पारसचा बॉल त्याने फेस केला यॉर्कर, त्यानंतरही त्याने यॉर्करच फेस केला. आणि नेहमी आपण बहुतांश डावखोरे आताचे बॅट्समन ना खरं तर आक्रमक बघत असतो, परंतु जी आक्रमकता आहे ना सचिनची, ती आक्रमकता कुठेतरी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही. 3 बॉल आतापर्यंत त्याने फेस केल्यात. 3 बॉलवरती त्याची फक्त आपल्याला पाहायला मिळाली सिंगल, आणि त्यानंतर आपण बघताय तर केतनची सुरुवात ही डॉट बॉलने होत असताना या ओव्हरची. आपल्याला पाहायला मिळते ज्या पद्धतीने सचिन आपण बघितलं तर सुरुवातीपासून स्ट्रगल करत होता. ऑफ समती बॉल डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर होते, लॉफ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रॉपरली तो लॉफ करता आला नाही. बॅट अँड बॉलचं कनेक्शनही चांगलं होतं, परंतु जेवढं अंतर हवा तेवढं अंतर तो बॉल कापू शकला नाही, आणि त्या अनुमानाने आपण बघताय तर पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जातीये. अर्ली विकेट मिळवण्यासाठी पारसला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाठवलं होतं, परंतु पारसला ती विकेट मिळाली नाही. त्याच्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलं केतनला पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर विकेट मिळवत असताना आणि 13 या आकड्यावरती ही भागीदारी ड्रॉप करण्यास यशस्वीरित्या सफलता मिळाली आहे, ती म्हणजेच गोलंदाज केतनला. आता आलाय रुपेश. नेहमी वन डाऊनचे जे खेळाडू असतात ना ते एक वेगळा पोटेन्शियलचे असतात, कारण वन डाऊन
व्होल्टेज कमी असेल तर डीजे मास्टर काही हरकत नाहीये, कारण मग तो इम्पॅक्ट लाईव्ह वरती सुद्धा पडतो, मग तिथलाही खरं तर आवाज मग ब्रेक होईल. त्याच्यामुळे व्होल्टेज जर कमी असेल तर हरकत नाहीये. दोन मध्ये दोन मोठे फटके आलात. विचार केला होता रमेशने की आपण 57 धावसंख्येचं टार्गेट समोर दहिवलीकडे ठेवलंय, परंतु संदेशने आता एक मेसेज दिलाय की हा देखे जरा किसमे कितना है दम. अटॅक केलाय त्याने पहिल्याच 2 बॉलवरती 10 धावसंख्या वसूल केल्यात. ओव्हर द आता तर मी म्हणेन मिस्टेक झाली. ओव्हर द वेस्ट बॉलही चाललाय मागे, 2-2 फिल्डर कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बाउंड्री लाईन लगत आपण बघतोय तर या बॉलला फील्ड करण्यात आलेला आहे आणि इथनं मिळतात धावा 2. मोठी खरं तर मिस्टेक होती, कारण ओव्हर द वेस्ट हा बॉल जरूर अंपायर्सने 1 शॉटचा इशारा दिलाय. सो 2च धावा मिळतील. रन कंप्लीट करण्याच्या नादामध्ये कदाचित लाईनच्या आतमध्ये बॅट खरं तर ड्रॅग करू शकलं नाही. एक शॉट आहे त्याच्यामध्ये, मग 2च धावा मिळतील आणि येणारा बॉल असेल फ्री. ॲडव्हान्टेज होता संदेशला, आणि संदेशला आताही ॲडव्हान्टेज आहे. पॉवर प्ले सुरू आहे, डीपमध्ये फिल्डर नाही आहेत. सुरेख फायदा उचलत असताना बॉलला पुन्हा एकदा पाठवलाय बॉल लाईनच्या बाहेर. चौकार. इनिंगमध्ये दबाव न झेलावा त्याच्यासाठी पहिलं षटक पॉवर प्लेचं हे खूप महत्त्वाचं असतं. पॉवर प्लेचं षटक रमेशने जरूर स्वतःच्या जिम्मेदारीने आपल्याकडे घेतलंय, परंतु आतापर्यंत त्याच्या जिम्मेदारीला थोडासा तडा जाताना तुम्ही बघताय. कारण शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये 57 धावसंख्या 4 ओव्हरच्या कंपॅरिझनने आपण चांगला टार्गेट बघत असतो डिफेंड करण्यासाठी, परंतु त्या टार्गेटला आता चेस करण्यासाठी संदेशने सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्याची आक्रमकता दाखवली आहे आणि आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात धावा 15. चांगला बॉल होता, गती होती, टप्पा नियंत्रित होता. समोरून टप्पा थोडासा आपण बघितला तर वेगाने क्रॉस करत असताना आपण या चेंडूला डॉट बघितलं आणि आपल्याला सध्या तरी धावपलकावरती धावा पाहायला मिळतात 16. 16 ऑन बोर्ड. अजूनही मैदानाच्या आतमध्ये संदेश स्ट्रायकिंग एनवरतीच आहे. त्याला सफलता जरूर मिळाला. 3 बॉलवरती त्याचे 3 मोठे अटॅक बघितले आणि त्याच्यानंतरचा त्याचा डॉट बॉल तुम्ही बघताय. ओव्हर द विकेट, वॉट अ शॉट. कव्हर्सला स्वीपर कव्हरला फिल्डर नाहीये, क्षेत्ररक्षण खुळ आणि त्याचाच फायदा. बॉल स्वीपर कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. अजून एक 4. तसं प्रत्युत्तर क्रिकेट तुम्हाला तेच सांगतं की जेव्हा तुमच्यावरती दबाव असतो तेव्हा त्या दबावातनं बाहेर निघण्यासाठी मग तुम्हाला त्या सुरुवातीची गरज असते, जी सुरुवात तुम्हाला चांगलं करून देईल. क्रिकेटचं खेळ पुढे जाण्यासाठी तुम्हाला मोटिवेट करेल, पुढे जाण्यासाठी तुम्हाला विजयाचा रस्ता सुखरूप ठेवून जाईल. आणि त्या सुखरूप रस्त्यावरती आता तरी मी तर म्हणेन की ड्रायव्हिंग सीटवरती आहे सध्या तरी संगत दहिवली. पण तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा कधीच नेम नसतो. त्याच्यामुळे जी सुरुवात झाली आहे त्या सुरुवातीला आता कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न सध्या तरी संदेश करतोय, परंतु त्याच्या मागून याही गोष्टीचा विचार असेल डगआउटमध्ये की संदेश जर जास्त खेळपट्टीवरती राहिला तर या धावसंख्या लवकर कव्हर होतील. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि तोही चाललाय मैदानाच्या बाहेर इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. शेवटच्या बॉलवरती षटकाराने हे षटक संपवलं रमेश. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऑल ओव्हर आपण धावा जर बघितल्या तर 26 धावा टीमच्या टोटलमध्ये. कारण रमेशला विचारात पाडलं, रमेशला विचार करण्यास भाग पडलं. कारण 2 ओव्हरमध्ये आपण जर बघितल्या तर फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना फक्त धावा होत्या 16, त्याच्यानंतर 17 आल्या आणि शेवटचं षटक उत्तमचं जे 23 धावसंख्येचं आलं ना, आता ते शेवटच्या षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या. परंतु पहिल्याच ओव्हरला आता कॅपिटलाइज करत असताना संदेशच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये तब्बल आपण 16 धावा बघितल्या आणि 16 धावसंख्येने आता टेबल टॉप करण्याची स्वप्न सध्या तरी डोळ्यासमोर आहेत दहिवलीच्या. 26 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. एक मिस्टेक झाली, नो बॉल, त्याच्यावरती आलेली सिंगल, तिथनं वाढलेला धाव पलक, तो धावपलक थांबवता आलेलंच नव्हतं रमेशला आणि त्या ओव्हरमध्ये तब्बल आपण धावा बघितल्या 26. जयकालेश्वर अंबे टीम सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळते इनॅक्शनमध्ये. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यांच्या अपोजिट गौलबा द्वारली. दोन्ही मलंगडातले संघ तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅचमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये आलाय सचिन. आता पॉवर प्ले हटलंय, ते निर्बंध कुठेतरी हटलेले पाहायला मिळतात.
कारण 4 ओव्हरची मॅच, एकच पॉवर प्लेचं षटक होतं. डीपमध्ये डावखुऱ्या त्याचा बॅट्समन आहे, त्याच्यासाठी आपण बघतोय तर 5 फिल्डर आहेत. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर सेट करण्यात आला. डीपमध्ये लॉंग ऑफ आहे, त्याच्यानंतर लॉंग ऑन एक स्क्वेअर लेगच्या थोडासा बाजूला तुम्हाला पाहायला मिळतोय. वेलकम देवा. सेकंड ओव्हरमध्ये आलाय सचिन. पहिल्या ओव्हरचा जो दबाव पडलाय ना, तो दबाव आता मी तर म्हणेन खूप मोठा दबाव दिसतोय. इथनं जर धाबा कंट्रोल झाल्या तर या धावसंख्येचा बचाव होऊ शकतो, ज्या धाबा 57 आहेत. राऊंड द विकेट समोर लॉफ केला. क्रिकेट मधला देखना फटका, परंतु कॅच ड्रॉप. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर होते. प्रॉपर असं वाटलं की एका क्षणाला ती कॅच फील्ड होईल. त्या ठिकाणी आपल्याला जरूर फिल्डर पाहायला मिळाला. डीपमध्ये लॉंग ऑफला कॅच ड्रॉप त्याच्या माध्यमातून होते. तिथून आपण बघताय सिंगल या ठिकाणी टीमच्या टोटलमध्ये आली आहे आणि त्या सिंगलने बदलाव आताही होत असताना धावा झालेल्या 27. पण जेवढं जेवढं तुम्ही संदेशला ऑफ स्ट्राईक ठेवाल ना, तेवढा तुमचा फायदा होईल. कारण त्याच्याच बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये 26 आलेले आहेत. तो सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. आक्रमकता ती त्याचा बचाव करते आणि असं म्हणतात ना की अटॅक इज अ बेट डिफेंड. शॉर्ट बॉलचा वापर, सेट झालेला बॅट्समन, कॅच ड्रॉप झाली, त्याला स्ट्राईक मिळाली आणि त्या स्ट्राईकचा फायदा उचलत असताना डीप मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर अजून एक संदेशचा षटकार. थोडासाही डगआउटमध्ये प्रेशर नाहीये. त्याच्या मागचं एकमेव कारण ते म्हणजे संदेश काय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये इंडिव्हिज्युअल 46 धावा बनवणारा रमेश, त्याच्या विरोधात झालेला अटॅक, त्याच्या ओव्हरमध्ये आलेला धावा 26 आणि आता सध्या तरी या ओव्हरमध्ये सुरुवातीच्या 2 बॉलवरती 7 धावा आलेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत टीमच्या टोटलमध्ये 33. ज्या 33 धावांना आपण फर्स्ट इनिंगमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये बघितल्या होत्या, त्या सध्या तरी 1.2 षटकांमध्येच या धावा बघताय जिथे बॅटिंग करतोय संघ दहिवली. नेक्स्ट बॉल. आताही शॉर्ट बॉलचा वापर हॅमेट केला, पण तो गॅपमध्ये लॉंग चेस आहे. फिल्डरला मिळणार नाही बॉल आणि दोन्ही फिल्डरच्या गॅपमधून वाईडिश लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर हा अजून एक लागोपाठचा दुसरा अटॅक. संदेश या बॅटमधला चौकार. आउटस्टँडिंग. कारण या क्रीडांगणाच्या बाउंड्र्या जर बघितल्या तर बाउंड्र्या थोड्याशा जवळ आहे. त्याचाच फायदा उचलत असताना क्लायमेटिक कंडिशन मनामध्ये घेत असताना ही बॅटिंग. आता यॉर्कर बॉल, आता चांगला बॉल, गती होती. यॉर्कर बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचं होतं, परंतु बॅट फिरण्या अगोदरच बॉलची जी गती होती त्या अनुमानाने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये तुम्ही बघितला. 2 मोठ्या फटक्यांचं रिप्लाय देत असताना संदेशलाही मॅसेज दिलाय, रिप्लाय दिलाय गोलंदाज सचिननं. टीमची धावसंख्या 37. राऊंड द विकेट, पण तो किती थांबवेल. टप्पा पडल्यानंतर बॅटचा जो स्विंग आहे त्या स्विंगमध्ये प्रॉपरली तुम्हाला कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते. आणि क्रिकेटमध्ये क्लायमेटिक कंडिशन आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा त्या अनुमानाने तुम्हाला खरं तर क्रिकेट खेळावा लागतो. आता क्लायमेटिक कंडिशनचा जर आपण विचार केला ना, तर हवा तुम्हाला दिसत असेल की हवा आहे उजव्या हाताच्या खेळाडूसाठी अनुकूल. आणि क्रिकेट तुम्हाला तेच सांगतं की जिथे वारा तिथे मारा. हा बॉल वाऱ्यासह बाउंड्रीच्या बाहेर गेला. 57 धावसंख्येचं टार्गेट होतं. आतापर्यंत 43 बनल्यात. या ओव्हरमधले बॉल समाप्त झाले 5, म्हणजे अजूनही 13 बॉलचा या ठिकाणी खेळ शिल्लक आहे. आणि 13 बॉलमध्ये 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या तरी धावा तुम्हाला पाहायला मिळतात 43, म्हणजे अजूनही 14 धावसंख्येची गरज. बॉल शिल्लक 13. बॉल टू रन इक्वेशनच आहे. सचिन विचार करतोय की आपल्या विरोधात जो अटॅक झालाय त्या अटॅकला कसं थांबवावं. चुकी कुठे झाली की जेव्हा लेंथ बॉल येतात तेव्हा संदेशच्या बॅटमधून मोठे फटके येतात. लेंथ थोडीशी पुढे ठेवायला हवी, तेव्हा तुम्ही त्याला बीट करू शकता. आता चांगला बॉल, लेंथ थोडीशी पुढे. हीच तर चर्चा आम्ही करत होतो की ज्या वेळेला एखादा अटॅकर तुमच्या समोर असतो ना, तो कोणत्या झोनमध्ये चांगलं खेळतो, तो कोणत्या बॉलवरती चांगले मोठे स्ट्रोक खेळतो, मग आपल्याला कोणत्या बॉलवरती बचाव करायचा आहे ना, या गोष्टी तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटच्या परिपाटलावरती तुमच्या दिमागामध्ये चालू असल्या पाहिजेत. कारण क्रिकेटमध्ये शक्ती त्याच्यापेक्षा युक्ती जास्त श्रेष्ठ असते. त्याच्यामुळे शेवटचा बॉल तुम्ही बघितला डॉट. इथून अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये 14 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच लो पॉलमधून मित्रांनो पाहायला विसरू नका, ज्या ठिकाणी शिवशंभू सोनावळे त्यांच्या विरोधात स्वर्गीय प्रकाश पांडे बेडशील टीमने टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा घेतलाय. सो नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवशंभू सोनावळे हा संघ पाहायला मिळेल. त्यानंतर रेग्युलर क्रिकेट हाय पॉलमधून तुम्हाला पाहायला मिळतील 2 संघ जे मलंगड विभागातून या ठिकाणी आलेले आहेत. जय कालेश्वर अंबे त्यांच्या विरोधात जय गौलोबा द्वारली. त्याच्यानंतर जाणता राजा बदलापूर त्यांच्या विरोधात श्री गणेश
कासगाव चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर बदलापूर या विभागामध्ये नेहमी खरवई या टीमचा दबदबा राहिला. त्यांच्या विरोधात राज क्रिकेट मंडळ कुळगाव आणि शेवटची मॅच जय हनुमान जोळी त्यांच्या विरोधात विनय 11 कोसगाव बदलापूर, कोसगाव अंबरनाथ. या नंतरच्या खरं तर 8 टीम्स तुम्हाला एकामेकाच्या विरोधात पाहायला मिळतील. परंतु सध्या तरी लो पोलचा पहिला सामना तुम्ही बघताय, जिथे आपण बघतोय धामणवाडी आणि दहिवली या 2 टीममध्ये ही मॅच सुरू आहे. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आलेला धावा थोड्याशा दबावामध्ये टाकतात, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये आला अशोक, ज्याला रोखायच्या धावा 14. ओव्हर द विकेट लेफ्टी बॅट्समन आणि त्याच्यासाठी स्विंग बॉल पाहायला मिळाला, परंतु अगेन स्विंग खेळत असताना बॉलला पाठवला स्क्वेअर लेग, बॉल लाईनच्या बाहेर. षटकार मागे 3 फिल्डर लावलेले आहेत. सो क्रिकेट नियमावलीमध्ये तुम्ही फील्ड पोझिशन अंपायर स्नो कशाचा तो फिल्डरला सांगा जरूर. फील्ड प्लेस चुकीची आहे, मागे 3 फिल्डर ठेवलेले आहेत. कारण तुम्ही लेग साईडला ठेवू शकता, परंतु ऑफ साईडला जास्त फिल्डर ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे आपण बघताय तर फील्ड प्लेस चुकीची असल्या कारणाने पंचांनी नो घोषित केला. षटकारी आहे, मिळता धावा 7, अजूनही 7ची गरज, 12 बॉलचा खेळ शिल्लक. कमी गतीचा बॉल, समोरून थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु हा फ्री हिटचा बॉल होता. ऑप्शनवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा बॉल. तिथे आपण बघितलं डॉट बॉल फेकत असताना अशोक. आता धावसंख्या खूप कमी राहिल्यात वाचवण्यासाठी, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये बी जास्त धावा आल्या होत्या. आता ही कमी गतीचा बॉल, आता फसवलं. आता क्रिकेट विथ द ब्रेन पाहायला मिळाला समंजसपणा, परंतु इथनं विकेट ही सॅक्रिफाईस केली जाते. सुरुवातीला लक्ष असतं तर कदाचित स्ट्राईक मिळाली नसती संदेशला, परंतु विकेट आता या ठिकाणी सॅक्रिफाईस केली जाते. आणि सध्याचा धावफलक जर आपण बघितला तर 50 या धावसंख्येवरती ही भागीदारी या ठिकाणी ड्रॉप होतीये आणि मैदानाच्या बाहेर येत असताना कुणाल. या स्पर्धेमधली हायस्ट पार्टनरशिप आपण 50 धावसंख्येची पार्टनरशिप बघताय. काय खेळा मैदानाच्या आतमध्ये, जरूर कुणाल जास्त करून ऑफ स्ट्राईक राहिला, त्याच्या बॅटमधून ही षटकार तुम्ही बघितला, परंतु फ्लाईट देणारा बॉल तो हँडल करण्यासाठी असं वाटलं की गतीमध्ये बॉल येईल, परंतु गतीमधला मिश्रण तुम्ही बघितला आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर बाद होत असताना विकेट सॅक्रिफाईस केली कुणालची. आणि आता मैदानाच्या आतमध्ये गेलं पारस, जो या टीमचा खरं तर पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलर, त्याने 13 धावा खर्च केल्या, आता तोच मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला सहजरित्या खेळतात फिल्डर, त्या ठिकाणी प्रयत्न का केले नाही त्याचा प्रश्न पडलाय, कारण बॉल त्यांच्या समोर होता. जयेशने जर प्रयत्न केले असते तर कदाचित या बॉलला ते स्टॉप करू शकले असते, परंतु आपण फिल्डरची बॉडी लँग्वेज बघतोय ना तर पूर्ण निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्हिटी दिसतच नाहीये. कारण सध्या तरी सामना ते पराभूत होण्याच्या मार्गावरती आहेत, त्याच्यामुळे त्यांनी बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्नही केला नाही. तिथनं आपल्याला पाहायला मिळाला चौकार. मागे खेळतात त्या ठिकाणी फिल्डर आहेत, फाईन लेगला स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न आपण बघितला तर कुठेतरी फसत असताना धावसंख्या आता खूप कमी राहिल्यात. आणि 14 बॉल फेस करत असताना 45 धावा सध्या तरी बनवताना तुम्हाला पाहायला मिळायचे संदेश. म्हणजे या स्पर्धेतली 50 कंप्लीट होऊ शकते आणि ऑन साइडला मॅच फिनिश. जरा बॅट दाखवायची आहे, कारण या स्पर्धेतली पहिली अर्धशतकीय खेळी राहिली संदेशच्या नावावरती. झटपट पटापट धावा त्यांनी बनवत असताना 57 धावसंख्येचा पाठला करत असताना सामन्याला केली फिनिश. आणि या मॅच मध्ये विजयपद संपादित करत असताना संघ दहिवली. शेक हँड करून मैदानाच्या बाहेर उतरा दोन्ही टीम्स, कारण तुम्ही एकामेकाचे विरोधक जरूर मैदानाच्या आतमध्ये होतात, परंतु मैदानाच्या बाहेर निघताना तुम्हाला मैत्रीचे संबंध जपायचे आहेत. त्याच्यामुळे सगळ्या टीम्सला मी विनंती करेन की आजच्या दिवसामध्ये शेक हँड करूनच तुम्हाला मैदान सोडायचं आहे. 57 धावसंख्येचं टार्गेट, असं वाटलं की या टार्गेटला कुठेतरी डिफेंड करण्यात येईल, परंतु काय बॅटिंग राहिले. पहिली अर्धशतकीय खेळी संदेशच्या बॅटमधून निघालेल्या त्या धावा आपण बघितल्या तर इंडिव्हिज्युअल 51, पहिली 50 मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवली. आणि या मॅचमध्ये त्याच्याच जोरावरती विजयपद संपादित केला संघ दहिवलीने. चला टीम बेडशील तुमची फिल्डिंग लावून घ्या.